मित्रांनो, पंढरीच्या वारीला आलेल्या या बागायतदार शेतकऱ्याची ही अवस्था का व कशी झाली पूर्ण जाणून घ्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून। सर्वप्रथम यांचं नाव तुम्हाला सांगतो। मारुती निवृत्ती कोल्टे, गाव लोहकर, तालुका परांडा आणि जिल्हा धाराशिव। पंढरपूरला वारीनिमित्त आले होते आणि त्यांच्यासोबत असं काय घडलं की त्यांच्यावर बेवारस होण्याची वेळ आली। तर त्यांची मुलं त्यांना घ्यायला येतील का, हा व्हिडिओ बनवण्याचा सर्वात मोठा मुद्दा म्हणजे त्यांच्या घरापर्यंत ही माहिती पाठवणे। त्यांच्या घरापर्यंत ही माहिती गेली की नक्कीच त्यांची मुलं त्यांना घ्यायला येतील हीच मनात अपेक्षा। व्हिडिओ बघा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। गाव लोहकर, तालुका परांडा, जिल्हा धाराशिव। विनंती आहे मित्रांनो, एक शेतकऱ्याला त्याच्या घरी पाठवण्यासाठी व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। तुमच्या माध्यमातून नक्की त्यांच्या घरापर्यंत आपण पोहोचू व नक्की त्यांचे मुलं त्यांना घ्यायला येतील हा मनात विश्वास आहे। तर नक्कीच व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा ही विनंती। तर नमस्कार मित्रांनो, बिंग ह्युमन सामाजिक संस्था पंढरपूर अनाथ आश्रम गादेगाव आपलं सहर्ष स्वागत आहे। तर आता आपण आहोत स्टेशन परिसरात। रेल्वे तुम्हाला दिसल मागं चाललेली आहे। तर विषय काय आहे, माझं दररोज काम असतं, पंढरपूर स्टेशन असेल किंवा पंढरपूर बसस्टँड असेल या परिसरात थोडी विचारपूस करण्याने फिरणे। तर स्टेशन परिसरात आलो होतो, तर आपली गाडी आहे आणि बरोबर ह्या ठिकाणी एक माऊली बेवारस अवस्थेत बसलेले आहेत। विचारपूस का मी केली नाही, सर्वप्रथम म्हटलं व्हिडिओ काढावा, कारण यूट्यूबच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून घरचा पत्ता लागण्यात सगळ्यात जास्त मदत होती। आधार देणं ही तर तात्पुरती बाजू झाली, पण घरचा पत्ता लावून घरी सोडणं ही महत्त्वाची बाजू झाली। तर ह्या व्हिडिओ काढण्यामागचा उद्देश म्हणजे यांचा घरचा शोध लागणे आणि आपलं समाजकार्याची पोचपावती तुमच्यापर्यंत येणे। तर व्हिडिओ कंटिन्यू वॉच करा। यांच्याशी आता मी चर्चा करतोय, घरचा पत्ता विचारू, पंढरपूरला आहेत का, लांबचे आहेत का, काय आधाराची गरज आहे का, घरचे येईपर्यंत आश्रममध्ये ठेवावं लागेल किंवा घरच नसेल तर पोलीस व्हेरिफिकेशन करून आश्रममध्ये आधार द्यावा लागेल, ह्या सर्व बाजू आपल्या आहेत। पण सर्वप्रथम त्यांची चौकशी करू, त्यांची माहिती घेऊ। तर चला, जास्त वेळ न घालवता त्यांच्याशी आपण चर्चा करूया। माऊली नमस्कार, नाव काय तुमचं? महादेव। पूर्ण नाव सांगा? महादेव कोल्टे। महादेव कोल्टे कोर्टे हो कोल्टे। हो। गाव कुठलं? आपले इथं बघून बोला। हा, गाव कुठलं? महादेव कोल्टे, पांड्याच्या पुढं, परांड्याच्या पुढं कुठलं गाव आहे? सोनारी। सोनारीच आहे का तुम्ही? सोनारीच आहे का? हो। गावाचं नाव कुठलं? गावाच्या पुढे जायचं लोकर। लोकरच आहे का तुम्ही? हो। तर मित्रांनो, परांड्याच्या पुढं सोनारी, लोकर, लोकर दोन आहेत की? दोन लोकर आहेत? नाही, एकच आहे का? एकच, साखर दोन आहेत। बर, मग पंढरपुरात कसं घालता तुम्ही? आज असं भिक्षा मागत। भिक्षा मागत पंढरपूरला आला? हो। भिक्षा मागण्याची काय वेळ आली तुमच्यावर? काय मुलं बायको लेकर कुठं आहे ती? असं ते बापू कुठं आहे ती? गावाकडे आहे ती? सांभाळत नाहीत का? हो। सांभाळत नाही का तुम्हाला? सांभाळायची आहे। आधार कार्ड देवाला आलतं, पाया पडा गेले पाकिट। देवाला पाया पडा आलता? हो। मग काय झालं तुमच्या सोबत? फुकाट गेलं पाकिट होतं मला। कोणी घेतलं पाकिट? उड्डाण पुलाकडे घेतलं। उड्डाण पुलाकडे? मग तुम्ही काय पाकिट घेऊस तर तुम्ही काय करत होता? काय पेरले होते होय का? हो। बर, आता तुम्हाला गावाकडे जायचंय का? हो, जायचं आहे ना? हो। कोण कोण आहे घरी? घरी कोण कोण आहे? घरी पोर आहेत का? सांभाळतात का? होय। आता तुमची अवस्था कशी झाली माहित आहे का? पॅन्ट तर बघायसारखी, पण बघू सुद्धा वाटत नाही तुमच्या पॅन्टीकडे। पॅन्टीकडे बघायला सुद्धा इच्छा नाही तुमच्या, बरं का? तर आता काय करू, आपलं पंढरपुरात आहे आश्रम, आश्रमला जाऊ, तात्पुरतं स्वच्छता वगैरे करू, माहिती तुमच्या गावाकडे पाठवतो, तुमच्या घरचे नक्कीच तुम्हाला घ्यायला येतील। असं बेवारस अवस्थेत फिरणं किंवा बसणं लावून देतोय मी, लावून देतो, काय काळजी करू नका। मित्रांनो, घरचा पत्ता लागेपर्यंत पंढरपूर अनाथ आश्रम मध्ये नक्कीच आधार देऊया। चला या। तर विषय असा असतो पंढरपुरात येऊन बेवारस होण्याचा। या इकडे बस, चला बस, चला।
तर घेतलं त्यांना आपल्यासोबत. तर डायरेक्ट आश्रमला जाऊया आणि त्यांची माहिती मी व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टा किंवा यूट्यूबच्या माध्यमातून शेअर करतोय. कृपया करून त्यांच्या घरापर्यंत ही माहिती पोहोचवा, एवढीच विनंती. बसा, जाऊ आता. हा, बसा निवांत. तर मित्रांनो, स्टेशन परिसरातनं निघलोय आणि थेट आता आपल्या आश्रमाला आपण जातोय. कारण यांना आधार देणं हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आपल्यासाठी आहे. कारण रोडच्या कडाला ज्यावेळेस हे बेवारस अवस्थेत आढळून आले, त्यांची विचारपूस केली आणि विचारपूसमध्ये असं निदर्शनास आलं की ते पंढरपूरला दर्शनाला आले होते आणि त्यांच्या घाळपाण्यामुळं, त्यांच्या चुकीमुळं त्यांचे कपडे असतील, पाकिट असेल, सगळं हरवलं. तर असू द्या, त्यांनी पत्ता सांगितलं लोकर. काय कुठल्या आठपकाच्या पुढं, कुठल्या गावाच्या पुढं? लोकर गाव. पण ह्याच्या परांड्याच्या पुढं ना, परांड्याच्या पुढं की सोनारी, सोनारी, परांडा, सोनारी, लोकर गाव सांगितलंय त्यांनी. तर नक्की त्यांच्या घरापर्यंत ही माहिती पाठवा. लवकरच ते घरी जातील ही अपेक्षा. आणि आश्रममध्ये जर आधार द्यायचा आपलं काम आहे, आधार आपण देऊ. आणि आधार घेत असताना काय निष्पन्न होते त्याच्या अंतर्गत पुढची प्रोसेस आपण नक्कीच करूया मित्रांनो. मग माऊली, राहतील का आश्रम मध्ये व्यवस्थित? आश्रम मध्ये राहणार का म्हणलं? राहणार ना? घरचा पत्ता लागल्यावर, घरचा पत्ता लागल्यावर, हा, घरचा पत्ता लागल्यावर जाणार का? हो, घरचा पत्ता लागल्यावर तुमची मुलं तुम्हाला घ्यायला आल्यावर येतील का? येणार का? बर, हा मनात विश्वास आहे, मुलं घ्यायला येतील. आता वारीत आलता का तुम्ही पंढरपुरात? किती दिवस झालं पंढरपुरात येऊन? हो माऊली, पंढरपुरात येऊन किती दिवस झालं? 2-4 दिवस झालं. काय एकादशीला आलता का परवाच्या? होय, असू द्या मित्रांनो. दिले कोणी पैसे? ₹2 किती साठलं? किती साठलं? ₹2 गोळा करून किती पैसे जमलं? 20 रुपये. बरं, ते 20 रुपये जात आहे गावाकडे आता. तर मित्रांनो, गावाला जायचं होतं, 20-30 रुपये असतील. तर पंढरपूरला आले, वारीला देवाला आलता का दर्शनाला? कालच्या एकादशीला, म्हणजे काहीतरी 22-23 तारखेला एकादश होती, त्या एकादशीला ते आलेत. तर पंढरपुरात पैसे हरवले आणि गावाकडे जाण्यासाठी लोकांना पैसे मागत होते. तर कोण पैसे देत नसतं, 1-2 रुपये लोक देत होते. तर असू द्या, आता गावाकडे जर जायचं आहे, तर आता एकट्या माणसाला घरी कसं सोडायचं? कारण त्यांना 2दा बोललं की एकदा ऐकू येतंय. इष्टीत बसून सुद्धा आपण दिलं असतं, पण त्यांना 2दा बोललं की एकदा ऐकू येतंय. मग ह्याच्या हिशोबाने ते घरी जाण्याच्या मानसिकतेत नाहीत. इष्टीत बसवलं, दुसरीकडे कुठं उतरून गेलं तर अजून ते विनाकारण त्रास व्हायचा. त्यामुळे आश्रमला घेऊन जाऊ, आधार देऊ, घरचा शोध घेऊ. घरचा पत्ता लागला, घरचे येतील, घेऊन जातील. घरी कोणच नसलं तर मग कायमस्वरूपी आधार आपण देऊ. तर सगळ्या बाजू झाल्या आपल्या सांगण्याच्या. घरचा शोध लागणे खूप महत्वाचं आहे. लोकर, परांडा, सोनारी, परांड्याच्या पुढं सोनारी, सोनारीच्या पुढं लोकर, असं त्यांचं गाव आहे. तर त्या भागातनं कोण व्हिडिओ बघत असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, विनंती करतो. तर त्याला आश्रमला जाऊ, त्यांचे पहिले कपडे बदलू. कारण अशी बेकार दुर्गंध कपड्यात नाही लागलेली. तर त्याला जास्त वेळ मी तुमचा घेत नाही, पडतेच आश्रमला जाऊ. तर मित्रांनो, गावामध्ये आपण आलोय. तर तात्पुरता आश्रम आपल्या या ठिकाणी आहे. भविष्यात आपली आश्रमची जागा आपण चेंज करणार आहे, कारण इथं छोटीशी जागा आहे, थोड्याफार अडचणी आहेत. तर जोपर्यंत आहे तोपर्यंत आहेत, त्यानंतर बदलल्यावर पत्ता तुम्हाला मी सांगणारच आहे. तर गावात आल्यानंतर पहिला गतिरोधक गेला, दुसरा गतिरोधक आला का? तर दुसरा गतिरोधक आला तर इथं पहिलं लेफ्ट मारायचा. असं पहिला लेफ्ट मारला, पहिला लेफ्ट मारला बरोबर थोडं पुढे यायचं आणि थोडं पुढं आलं की असं इथं पिवळे ताडपत्री बनलेले दिसते तुम्हाला. तर इथनं अजून एक लेफ्ट घ्यायचं. अजून एक लेफ्ट घेतलं की ह्याच ठिकाणी आपला आश्रम आहे. गाडी एक बाजूला लावतो आणि तुम्हाला बाकीची माहिती मी देतो. अंगणवाडीच्या पुढेच आपला आश्रम आहे. तर मित्रांनो, या माऊली, तर या ठिकाणी आपला आश्रम आहे.
आणि सावकाश या दरवाजा लावूया गाडीचं. तर चला या बे रामपाल, चला. तर आलोय मित्रांनो आश्रमला. अशा प्रकारे जाऊया आतमध्ये. त्यांची स्वच्छता करणं गरजेचं आहे. स्वच्छता झाली की त्यांच्याशी आपण अजून चर्चा करूया. चला आतमध्ये चला. विठ्ठलाचं दर्शन घ्या अगोदर. विठ्ठलाचं दर्शन घ्या. विठ्ठलासाठी चालतं ना पंढरपुरात. या इकडे या बसा. या इथं बसा. मित्रांनो जास्त वेळ न घालवता त्यांच्या अगोदर कपडे बदलू, स्वच्छता घालू, आंघोळ वगैरे करून त्यांच्याशी आपण सविस्तर चर्चा करू. तर कपडे शर्ट चांगला आहे पण पॅन्ट घाण आहे. तर स्वच्छता वगैरे करू, आंघोळ वगैरे झाल्यानंतर त्यांच्याशी मी सविस्तर चर्चा नक्कीच करतो. सर्वप्रथम त्यांची स्वच्छता करूया. तर मित्रांनो हरिपाठचा वेळ झालाय. मी पण तुमचा जास्त वेळ घेणार नाही. पण ज्यावेळेस ह्या माऊलीला आपण रेस्क्यू करून आणलं होतं यांची अवस्था एकदम घाण होती. कपडे घाण, शर्ट घाण, टोपी घाण आणि वास सुद्धा भरपूर येत होता. वास काय येत होता तर पॅन्टीत तुम्ही संडास केलेली होती, बरोबर आहे का? कसं काय संडास केली पॅन्टीत? पॅन्टीत संडास कशी काय झाली तुमची? बरं असू द्या. तुम्ही आता तुमचं गाव सांगितलंय परांड्याच्या पुढं सोनारी, सोनारीच्या पुढं लोकर. बर घरी कोण कोण आहे? सांभाळत नाहीत काय? आता घरी जायचंय का? चालतंय. थोडे दिवस राहा. मी तुमची माहिती व्हायरल करतो. तुमच्या घरापर्यंत माहिती गेली तुमची पोरं तुम्हाला घ्यायला येते. ती निवांत राहा. इथं काय अडचण नाही, टेन्शन नाही, काय नाही. पांडुरंग हाय. देवाची भक्ती करायची. हरिपाठ, भजन, कीर्तन जे काय असतंय ते करा. देवासाठीच पंढरपुरात आलता तर देवदेवच करू आपण आता. तर मित्रांनो पंढरपुरात तुम्ही कसं काय आलता? पंढरपुरात 2-4 दिवस कशाला आलता पंढरपुरात? आज आपलं जेव्हा दर्शन घेतलं. बरं पाकिट मला फुकट इष्टी होती. फुकट इष्टी होती का? आधार कार्ड. वय किती आहे? वय 70 माझं. मग इष्टीनं फुकट गेला असता. तुम्ही 2-4 दिवस म्हणजे 22-23 तारखेला एखादच होती तेव्हा आलता? बर 22-23 तारखेला एकादश होती त्यावेळेस आलता काय? एकादशीला त्या पंढरपुरात पाकिटाने पैसे हरवले आणि त्याच्यामध्ये आधार कार्ड सुद्धा होतं. आधार कार्डवर फुकट घरी जात होते. पण आता आधार कार्ड नाही. पण तुम्ही घरी जरी बसवले इष्टीत तर मला वाटत तुम्ही घरी जाचाल. इष्टीत बसवले जात नाही, जायचं येत नाही. तर असू दे, तुमच्या घरच्याला आपण बोलू आणि तुम्हाला सुखरूप घरी पाठवू. पण जोपर्यंत हित आहे तोपर्यंत चांगले व्यवस्थित गुन्हा-गोविंदानं राहा. तुम्हाला घरी सोडायची जबाबदारी माझ्याकडे. मित्रांनो परांडा, सोनारी, लोकर ह्या गावची ते आहेत. म्हणजे परांड्याच्या पुढं सोनारी, सोनारीच्या पुढं लोकर ह्या गावची ते आहेत. त्यांचं नाव मी तुम्हाला सांगतो. नाव काय? महादेव कोलटे. महादेव कोलटे. तर महादेव कोलटे नाव आहे त्यांचं. कृपया करून व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. त्यांच्या घरापर्यंत माहिती पाठवा. त्यांना आधार देण्याचे काम आपण केले पण त्यांच्या घरी सोडणं हे सुद्धा त्यापेक्षा जास्त महत्त्वाचं काम आहे. तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.